त्या स्त्रीला मात्र वाटेमध्ये चाललेली संत म्हणतात, अरे कोण आवाज दिला, थांब थांब, अरे आत्महत्या अधोगती, आत्महत्या अधोगती. थांबले, संतांचे पाय धरले. संताची या पाया हा माझा विश्वास, सर्व भावे झालो दास. आणि महाराज तुम्ही समाधान करा, झोळीतून फळ काढलं, आत्मदेवाला देण्यात आलं. म्हणे आत्महत्या लेका महापाप आहे. तुझ्यासारख्या एवढ्या विद्वान माणसाला समजावून सांगणं म्हणजे माझ्यासारख्या माणसाचं, एवढा समजदार माणूस आहे राजा, तुझ्या हातून असं व्हावं. आत्महत्या, जल, अग्नीने, आकस्मिक मृत्यू हे अधोगतीचे लक्षण. यांनी जर विधियुक्त जर भागवताची कथा केली तर या जीवाला मुक्ती पावतो, नाही तर आपल्या सर्व फुलाला मात्र नश्वर पावतो, नाश पावल्याशिवाय पाहतो. कामेन नाशती क्रोधेने चतुर्दशी विरुद्ध दोषेन हनहन न समाधान नश्यती. सर्व नाशले जातं जर आपल्यापासून जर तृप्त जर नसले तर. आणि त्या स्त्रीला मात्र झोळीतलं फळ घेतलं, आत्मदेवाने आपल्या पत्नीला दिलं. ही बाईने फळ खाल्ल्याने जर लेकर बार झालं असते तर लेकाचं संत्रा मार्केटमध्ये घेऊन संत्रच आणली असते, खात बसली असती, लेकर होते ना. त्याच वेळेला संतांनी दिलेला प्रसादाचा अनादर करू नये. भाव ते देव ऐकायला त्याच वेळेला म्हणतात, श्रद्धा असेल तर घ्यावं, नाही तर संतांपाठचं औषध घेऊ नये. त्याच वेळेला पाहतात घेतलं तेवढ्यात मात्र काय झालं, तिचं नशीब जोरदार होतं, तिची बळी आली. ती त्याच्यापेक्षा सवाई सही होती. म्हणजे खायचं समजा खा, आता फेकून दे म्हणे, एक काम करा फेकू नको म्हणे, आपल्याशी गाय आहे. आपला बुवा काय म्हणे वैतागून लेकाची म्हणे दिले म्हणे, त्यांनी फळ आणलं म्हणे. कोणी भुसा टाकते म्हणे माणसाचा बुवामध्ये. तर बाई माणसाने काय म्हणून काही खरं आहे का? कधी भराच्या बैल म्हणून सांगता येत बुवाने, कधी बाई हे आपला इथचा बैलच तसा आहे म्हणे. कुठे जाते काही घेऊन येतो, कोण दिल्लं का चांगला घेऊ, दिल्लं का चांगला घेऊ, काही खरं नाही यायचं का म्हणून माणसाचं म्हणजे खायचं नाही. गाईला मात्र बहिणीने फळ खाऊ लागलं, कवीच कडकडली म्हणे, बाई माफ कर बाई, पण काही ना काही त्याच्यात होतं मात्र. त्याच वेळेला मात्र आता पतिदेव विचारणं चिंतेत पडल्या गेली. नाटक सुरू झालं. ते म्हणे, बाई जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत घरी आहे, डिसेंबर पोटामध्ये आहे म्हणे. एक काम कर म्हणे, मी गरीब आहे, तू श्रीमंत आहे, दोन जास्तीचं धन मला महिन्याचा महिना हात टाकूनच जा म्हणे. महिना पुरवला की तुझ मनातले विचार मात्र तुझं पुरवली, तुझं लपून केले. आणि मग मात्र दोघेही बहिणीची मात्र संगती जुळल्या गेली. 9 मास परिपूर्ण बहिणीला झाले आणि लेकरू जन्माला झालं रात्री. आणि सकाळी मात्र आत्मदेवाच्या घरी बँड वाजला. जन्माला आलेल्या लेकराचं नाव मात्र धुंदुकारी ठेवण्यात आलं. देखत 5 वर्षाचं लेकरू झालं. चालता चालता मात्र वाईट संगतीला लागल्या गेल्या, जुगार खेळू लागलं. काय कोणता एक पाहिल्यावर काही पाहायला लागते का? बाप म्हणलं ट्युशनचे पैसे द्यायचे आहे, ह्या म्हणते ही ATM कार्डच घेऊन जा म्हणते. फक्त खाली केल्याशिवाय आणल्याशिवाय बापाने कार्ड देत नाही. काही काही आपण सांगावं, बोट पकडलं तर मोठा हात पकडल्याशिवाय राहत नाही. मग पकडू द्यायचं, पण कसं जपून पकडू द्यायचं. त्याचे चाललेला या दुष्टाचा कहर. तिन्ही लोक आत्मदेव मात्र या मुलापायी परेशान झाला. शेवटी मधीला दर्शन करून मात्र बापाचं नाव समाजामध्ये मात्र ठेवलं नाही. आत्मदेव मात्र एकट्यात पाहून विचार करतो, अरे यापेक्षा जर मी बापा राहिलो असतो, मी पुत्रीत राहिलो असतो, ते बरं झालं असतं. कंटाळला. त्याच्याला बापा चाबी 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 म्हणता म्हणता बापाच्या छातरात लाथ मारतो. बाप वैतागून गंगेच्या तुंग भद्रेच्या नदीच्या तीरावरती येतो. म्हणतात, गंगे असाही अवस्था निर्माण झाली, यापेक्षा मी पुत्री होतो ते बरं होतं. त्याच्या साधूंचं दर्शन झालं. परत काय झालं रे आता? म्हणून म्हटलं जातं, विनाकारण खूप कष्ट करून देवाला मानू नये. त्यालाही म्हटलं समजलं जातं की तुम्हाला काय दिलं पाहिजे. जेव्हा आपल्याला आपली योग्यता बनेल
आपली पात्रता बनेल, आपली योग्यता बनेल, तो परमात्मा स्वतः आपल्याला सहज देईल, आपल्याला मागण्याची गरज पडणार नाही. आपली पात्रता आपली योग्यता जर झाली तर आपल्याला देवाकडे मागण्याची गरज पडणार नाही, तो स्वतः येऊन घेऊन चालला जाईल. म्हणून आपली अगोदर योग्यता, आपली अगोदर पात्रता बनवा आणि मग देवाला मागा. अरे 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 संतांचे दर्शन झालं म्हणतात, अरे असं होऊ शकत नाही, तुझ्या कमरने लाथ मारणार नाही, हे मिथ्या आहे, मिथ्या आहे. त्याच्या पायाला बघितलं म्हणतात, अरे तुझ्याशी छळ झाला, अरे ज्यांनी लाथ मारली तो तुझ्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा आहे, हे दिलेला तर तो काशीला विद्यालयामध्ये अभ्यास करून राहिला. वाटतं गोकर्ण सुटले आहे. ज्या गाईने पण खाल्लेलं होतं 3 वर्षाचा हंबरडा, जसा हिच्या घरी पाळणा हल्ला तसाच गायने मात्र हंबरडा फोडला. कौतुक मात्र त्या धुंदुकारीचं होऊ लागलं की माझ्या घरी हे झालं म्हणून गाईला वाचलं होण्याचं लेकरू झालं. आणि गाईचा काळात तुझ्या लेकराला जन्म झाला, त्याला गोकर्ण काशीला निघून गेला आणि तोच मात्र वृत्तांत काशीला विद्यादान करून राहिला. आणि मग याचा काय पाहतं, धुंदुकारी आणि धुंदुरी मात्र दोन्हीच राहिले. आत्मदेव दशस्कंद करून आपल्या जीवनाचं कल्याण केलं, बद्रिकाश्रमात जाऊ. धुंदुरी आणि धुंदुकारी मात्र राहिल्या एकमेकीच्या खेळत. एक दिवस आला, बाप माईने निखारे घेतले, पोट्याचा मारून धावली. वैतागून पोरग मात्र आईचा मागे धावल्याबरोबर कोरड्या उडवामध्ये विहिरीमध्ये उडी मारली आहे. काय पाहतात मग आता, एकटा जीव सदाशिव. तेवढ्या ब्रह्मकुळामध्ये असल्यानंतर सर्व वैताग मात्र त्यांनी करून बसला. सर्व ब्रह्मकुळ नाश पावल्या गेलं. जे काही होतं ते सर्व संगतीला, वेश्यांच्या संगतीला लागलं. वेश्या न होती कुणाच्या म्हटलं जातं, एकदा मृत्यू लोकातल्या कोर्टाची पायरी चढावं, वाघाच्या जबड्यामध्ये आपला हात द्यावं, पण मात्र वेश्येच्या दारे सांभाळून कधी जाऊ नाही. वेश्या न होती कुणाच्या. शास्त्रात वेश्या सांगितले गेले आहे. स्पर्श रूप गंध स्त्री हे वेश्येचे स्वरूप सांगितले गेलेले आहे. याच्याकडे स्पर्श होऊ देऊ नका. वेश्या आपला नासोडा केल्याशिवाय राहत नाही. 5 वेश्याच्या संगतीला लागला. राजाच्या घरी चोरी केली, मध्यरात्री दार खिडक्या वाजवल्या. त्याच वेळेला म्हणाल्या वेश्या हा आपल्या घरी आला. राजाला जर माहिती झालं तर याचा गुन्हा आपल्या मस्तकावरती येईल. त्याच वेळेला राजाने वेश्याने मात्र युक्ती निर्माण केली, याने बांधला पाळण्याला. कधी लढणार निखारे मात्र याच्या मुखात मारल्याबरोबर याला उभा जाळला. त्या क्षणी गड्डा केला आणि भूत मात्र धुंदुकारीचं निर्माण झालं. लोक वार्ता कुरु प्रयुषतो भवो जलपाशुरे स्थितिमा जल कलह प्रिया. चतुर्मासीच्या निमित्ताने गावातले लोक काशीला मात्र स्नानाकरिता निघाले. स्नान झालं. काही कथा भागीरथी जी करती स्नान करती पूर्वजांचं उद्धार. पूर्वज त्या निमित्तानं स्नान करण्याकरिता गेले. पाय झालं. पायऱ्या चढता चढता मात्र गोकर्णाची नजर पडली. गोकर्णावरती नजर पडल्यावर म्हणतात पोरग चांगलं दिसते, विचारलं पाहिजे ना आपण. गावातले लोक म्हणतात तुम्हीच का गोकर्ण? हो, कशी का ओळखतात? तुमच्या परिवार आमच्या गावात. गाव सुरू करायला एकमेकाला पटलं. सर्व वृत्तांत सांगितलं. गोकर्णाचे डोळे भरून आले. म्हणतात अरे अरे जे होते आज माझं कोणी नाही. त्याच वेळेला मात्र गोकर्णाने आपल्या पूर्वजांसाठी गयेमध्ये पिंडदान केलं. पिंडदान केलं. याचा कधी कधी त्याच वेळेला अहं ब्रह्मो कृपा सिंधू. 3 सायंकाळच्या वेळेला मात्र पत्तल नगरीतून भद्रे नदीच्या तीरावरती मात्र गोकर्ण महाराज आले. रात्रीला खाटेवरती झोपलेले असताना अचानक मात्र छाती जड झाली. कमंडलूतलं तीर्थ गोकर्णाने घेतला आणि आवाजाच्या दिशेने शिंपडलं. आवाज आला अहं बंधो कृपा सिंधू भ्राता मनुष्य मोचते
गोकर्ण वचनो शुतो तस्मेन वाक्य मया भूत. त्याचेला वचन दिलं भूताला, म्हणे आजची रात्र मला मात्र सुखाने झोप येऊ दे. स्वर बदल बासुरीचा जो चालू होता तोच ठेवा. गोकर्ण वचन दिले. विचार करा, माणसं वचन पाळत नाही, मात्र भूत वचन पाळून राहिले. परत त्रास दिला. आणि त्याच वेळीला दिवस निघाला. पत्तल नगरीच्या तुंगभद्र नदीच्या तीरावरती गोकर्ण आणि सूर्यनारायणाला अर्घ देण्याकरिता तुंगभद्र नदीच्या कमरी इतक्या पाण्यामध्ये खोल गेले. आणि सहिता सूर्यनारायणाला मात्र विचारू लागले, देवा एवढं करूनही माझ्या पूर्वजांना शांती नाही, काय केलं? त्याच वेळेला सविता सूर्यनारायणाचा मात्र रथ थांबला गेला. रथ थांबल्यानंतर म्हणतात, कुणी माझी आठवण केली, प्रकट झाले गोकर्णासमोर. या देहाला संत प्रसाद गोकर्ण म्हणतात. गोकर्ण का बरं तू माझी आठवण केली प्रभू? पायी 7 कोटी पायी तीर्थयात्रा, 4 वेद 6 शास्त्र 17 पुराण पडताळून काढले. 7 कोटी पायी तीर्थयात्रा, गया, पिंडदान, गंगा, भागीरथ सारं झालं, पण अद्यापही मात्र माझ्या पूर्वजांना मात्र शांती मिळाली नाही. माझ्या भावाला शांती मिळाली नाही. माझ्या भावाला मुक्ती कशी प्राप्त होईल, त्याचा उद्धार कसा होईल? प्रभू सांगा मला. गोकर्णा, तू आम्हाला असं विचारलं, तू संत प्रसाद आहे, इथं तुला माहिती असताना पाहिजे. संत सूर्यनारायण म्हणतात की बगल में छुरी गाव में डिंडोरा. अरे तुझ्याच जवळ आहे रे बाळा. आता महाराज सांगा ना, उशीर होत आहे, 2 वाजून राहिले, पाणी वरतून चालू आहे, अजून मिरवणूक बाकी आहे. म्हणे सांगा महाराज म्हणे लवकर. आणि त्याच वेळेला पाहतात संत सूर्यनारायण म्हणतात की अरे या कलेचा उद्धार होण्याकरिता, या जीवाचा कल्याण करण्याकरिता एकम भागवत शास्त्र कलोर कीर्तन भाषितम. एकम भागवत शास्त्र कलोर कीर्तन भाषितम. म्हणजे कलियुगाचा भागवताचे एक शास्त्र आहे, हे तुला माहिती होतं ना? सविता सूर्यनारायणचा उपदेश आहे मात्र केले. म्हणत राजा गोकर्णा, या कलीने सर्व भ्रष्ट झालं रे. तू केलं ना श्राद्ध पक्षामध्ये, तू जेवण घातलं. ऐका, आपण पत्रही टाकतो, कोणी भेटलं नाही, टाकायकाच गायले सर्व. गयेमध्ये गेलो आपण, काशीमध्ये गेलो, आंघोळ करता करता आपल्या शेजारच्या माणसाचं नाव घेतलं आपण. एकाचं शेजारचं लईच पाऊस आहे, झालं भेटलं का स्नान करता करता. देवळात गेलो, पण मग काय राहते, खेटरात राहते. कोणी चप्पल तर चोरी करून नेणार नाही, मग कसं हे अशाला उद्धार? गोकर्णा, या कलीन सर्व भ्रष्ट झालेला आहे. गोकर्णा जा, तुझ्या भावाचं कल्याण जर तुला जर करून घ्यायचा, उद्धार जर करायचा आहे, जा आपल्या घरी भागवताची कथा कर. त्याच वेळेला सविता सूर्यनारायणांना नतमस्तक झाले. ओम नमो भास्कराय नमः. सूर्यनारायण भगवंत निघून गेले आणि मग भावाचा कल्याणाकरिता मात्र जन्म गोकर्णाने मात्र तुंगभद्रे नदीच्या पत्तल या नगरामध्ये मात्र कथेचं आयोजन करण्यात आले. नेहमी एकटाच आहे देवा करणारा, एका शब्दात तिजावा म्हणजे सर्व गावाला सूचित करण्यात येत आहे की आमचा सर्व सहपरिवारामुळे कुटुंब एकत्र आलं. त्याच्या निमित्ताने आमच्या भावाचा कल्याणाकरिता, आमच्या पूर्वजांकरिता भागवताचा गाथा मात्र ठेवलेला आहे. भागवतात येण्याची वाट बघू नये की 10 वेळा मला फोन करेल, 10 वेळा फोन करून बोलावेल बा. ऐका, लग्नात बोलवण्याची वाट बघावं, पण कथा कीर्तनात जाण्याची मात्र वाट बघू नाही म्हटलं जातं. इथे सकळासी आहे अधिकार कली हरीच, कलिगीत उद्धार हरीच्या नामे.
लग्नामध्ये तिरवीत जाण्याची वाट पाहत जा, पण कथा कीर्तनात कुणी वक्ता असो, कुणीही वक्ते असो, कोणती कथा असो, ऐकाणी आपलं नमस्कार केलं, थोड्या वेळ बसलं, इथून त्या ग्रंथाला विनंती करायची आणि निघून जायचं. आणि त्याच्या वेळेला पाहतात काय गोखर भावाचा उद्धारा करिता मात्र कथेला सुरुवात करतात. जन्माधस्ते तोणयादित्राश्चार्तेन सोण ब्रह्मते ब्रह्मादिक्वै मृयन्ति यत सूरतेजो वृथायताम्यो अस्तु शिवनं तापत्रयो धर्म प्रोजक्त केतृवत्व परमो निम्नस्यराणा सताम वस्तुस्त शिवनं तापत्रयो मूलम् सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादे त्रितापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्मवेतमवेत कृतं पापाय विरहकातराध्वावकृति तन्मयतं सर्वभूतमुदे मुनिमानतोऽस्मि मना याची मला गरज आहे. भूत चालला आवाजाच्या दिशेने हरे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय. आवाज जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा मंडपाच्या दिशेने मात्र गोकर्णाचा खाऊ धुंदुकारीचा भूत मात्र आला. पाहलं बापा बापा लई जण आहे आज. त्याच वेळेला बाया जाऊन पाहिजे. बायाचा चालू होत्या कासण्या काढणं कशाच्या कापसाच्या. वा वा कापसाचं घ्यायला महत्व आहे. तिथून माणसात गेलं तर माणसाचं चालू होतं. इंग्रज आले होते, मग तुझूत आले, मग ब्रिटिशांनी राज्य केलं आणि मग गप्पा मारला. चळवळा सुरू झाल्या. चळवळ करता 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 मात्र आपल्याच लोकांनी आपला घात केला. घात झाल्यावर लेखाचं चुपचाप लोक लपून राहिले. जे काही संपत्ती होती ती संपत्ती घेतली आणि लपून चुपचाप खाऊन टाकली. वा झालं म्हणतात काय म्हणा सांगून राहिला. हा गेला कोण लढाई खेळायला म्हणे यायला लढाईचं वीज पडलं म्हणजे झाली ते 1965 मध्ये आणि ह्या आता सांगून राहिला म्हणे यायला लढाईचं वीज पडलं म्हणे. पण मला कथेचं महत्व आहे कोण भूत म्हणून. त्याच वेळेला शांत ठिकाण बघू लागला. अवतीभोवती नजर फिरवली. कथेचा भोवती एक मंडपाला मात्र बाजवाला वेळू म्हटलं जातं आणि त्या वेळू मात्र आतमधून पोपळ होता. त्या भूताने मात्र नक्की मात्र त्या जागेला परत केली आणि आतमध्ये शिरला. म्हणून मुक्तीच्या कथेमध्ये कोणती भागवत कथा असो त्या कथेमध्ये मात्र बाज ठेवल्या जाते. 7 कांड्याचा. पण त्याच वेळेला मात्र म्हणून भूत त्या बासाच्या कांड्यामध्ये जाऊन कथा श्रवण करू लागला. सर्व इंद्रिय एकेठाई करून म्हणून चिंतन ध्यास त्या परमात्माचा केला. चला उशीर करू नका, आटोपला एक करूया आरती, घेऊया प्रसाद. असं करता करता पहिला दिवस निघून गेला. ऐकाणी चालता चालता सर्व तयार करता करता उशीर होऊन जाते पहिल्या दिवशी. त्याच वेळेला दुसरा दिवस सुरू झाला. म्हणजे 4 अवतार ऐकले. 4 अवतार ऐकल्यानंतर मात्र शेवटी मात्र नरसिंह अवतारा झाल्यानंतर दुष्टाचा घात परमात्माने केला. आयुष्याचं स्वरूप म्हटलं जातं. ते झाल्यानंतर कथा आटोपली. दुसऱ्या दिवसाची असं करता करता दुसरी बासाची गाठ मात्र मोकळी झाली. असं करता करता मात्र 2 अवतार. तिसऱ्या दिवशी राम बलराम परशुराम आणि वामन आला. त्याच वेळेला दयादिगाच्या कावळ्याने मात्र त्या जीवाची शांती करण्यात येते. भूताला थोडं समाधान वाटलं. लागलेला दोष त्याला वाटलं की नाही भाऊ आपल्यासाठी करून राहिला.
चांगलं करून राहिला, दयादिदाचा प्रसाद मिळाल्यावर त्या भूताला समाधान वाटू लागलं. परशुरामाचा आवेश केल्यानंतर म्हणतात, कधी कधी जर चांगल्याने जर जमत नसेल तर कधी कधी उंगली वाकडी करावं लागते. ऐकणी सीधी उंगली से घी नाही निकलता, तो उंगली टेढ़ी करनी पडते म्हटलं गेलं. म्हणजे कसा परशुरामाचा पाहलं. त्याच वेळेला म्हणतात काय, चला 4था दिवस म्हणजे मर्यादा. भूताने म्हणे आपण कुठं कुठं बिघडलो होतो, सर्व दुराचारी त्याला आठवू लागले. आणि मग रामाच्या हाताने त्या दुराचाराच्या मर्यादेने मात्र त्याचा खात्मा झाला. त्याच्यानंतर 4था गोड झाला. आणि म्हणून 5व्या दिवशी मात्र जन्माची कथा ऐकून आपल्या जीवनामध्ये आनंद गेला. त्या भूताला आनंद प्राप्त झाला. 6व्या दिवशी मात्र भगवंतानी मात्र तेच त्या ठिकाणी ठेवलं. त्याच वेळेला मात्र की आज मला साक्षात भूत म्हणतो की देवाचं दर्शन झालं. भूत म्हणतो साक्षात परमात्मा मात्र मला मिळून दिला. आज माझं कल्याण झालं. मी जीवनात चुकलो नसतो तर आज माझा उद्धार झाला नसता, देवाचं भक्त मिळालं नसतं. आणि त्याच वेळेला 7व्या दिवशी मात्र 7वी गाठ मोकळ्या होण्याचा अगोदर म्हणतात चला सर्व इंद्रिय एकीठाई करून त्या भूताने मात्र कथा श्रवण केली. आणि त्याच वेळेला मात्र त्या भूताला नेण्याकरिता मात्र विमान आला. इंद्रिय मनन चिंतन ध्यास त्या परमात्मा त्या भूताने केला. त्याच वेळेला म्हणतात चला भूताची भूताने कथा श्रवण केली. भूताचं कल्याण झालं म्हणून गोकर्णाने केलेल्या कथेचं घेऊया फळ आपल्या पदरी. 7 दिवसाची कथा आटोपली आणि 7 दिवसामध्ये मात्र 7 प्राण्या मोकळ्या झाल्या. 6 झाल्या. 7वा आता आपण संकल्प केल्यानंतर मात्र मोकळी होणार आहे. चला गोकर्ण सरिता सूर्यनारायणच्या उपदेशाने श्रवण केलेल्या कथेचं फळ, ज्याच्या कानावर जशी कथा पडली. काही कोणी घर बसल्या, कोणी वडी होता होता, कधी कोणी पूल खांदून जात होता, बिचारे उठले नाही मंडपातून. काही कोणी आजूबाजूला TV पाहता पाहताच ऐकत असं, कोणी झोपू ऐकली असं नाही. काही कोणी झोपले असेल बिचारे थकले तर त्यांच्याही त्यांच्याबद्दल आहे. काही कशा अवस्थेत ज्या अवस्थेत असाल पण त्या अवस्थेत कथा श्रवण करण्याचं फळ पदरी घ्या. म्हणा सण चिंतय हिंद नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशम प्रणाम दुःख शमनस्तो नमामि हरि परम निगम कल्प तरुण गलितम फल सुख मुख अमृतम संयुतम पिबत रसमालह महुः रसिका. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. श्रीमद्भागवत गोपाल कृष्ण महाराज की जय. त्याच्या वेळेला 7वी गाठ मात्र मोकळी झाली. जशी 7वी गाठ मोकळी झाली त्याच बासातून मात्र भूताचं रूपांतर मात्र चतुर्भुजामध्ये झालं. म्हणून म्हटलं जातं की हा जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे चतुर्भुज होण्याकरिता चतुर्भुज नारायण भगवान की जय. चतुर्भुज नर होई हे नरचा नारायण होण्याकरिता आपल्याला देह मिळाला. आणि आज भूताचं रूपांतर मात्र शंखचक्रधा परब्रह्म धारण करणाऱ्या चतुर्भुजामध्ये झालं. आणि ते भूत वैकुंठाच्या दिशेने निघायला लागलं. हो म्हणतात भावाला म्हणतात अहंबंधू कृपासून दादा तुझ्यामुळे मला आज वैकुंठाची गती प्राप्त झाली, तुझी कधी उपकार होणार नाही. त्याच वेळेला गोकर्णाचा भाऊ बंधू काही स्वर्गाच्या वैकुंठाच्या दिशेने निघत आहे. पाहतात काय लक्ष्मी म्हणू लागलेली त्याचे हे कोण होय.
शोधून राहिले भूगोविशेष बाळगले पायाचं चिन्ह पण दिसत नाही. पाहिलं तर मग आधी भुताच्या बहिणीचं लेकरू भूतामध्ये झालेलं. म्हणत बापरे, म्हणजे माझा देव कुठे आहे, माझा देव कुठे आहे. त्याच वेळेला जगदजननी महालक्ष्मी मात्र भूताला घेऊन गोकर्णाची ज्या ठिकाणी कथा चालू आहे त्या ठिकाणी आली. कृष्ण परमात्मा लक्ष्मीला विचारतात, म्हणत लक्ष्मी तू इथे कशी आली ग? म्हणे देवा काय म्हणे एकटे येऊन जाता म्हणून काही बाईचं काही काळजी नाही म्हणून. त्याच वेळेला लक्ष्मीने गोकर्णाला मात्र पुष्पापत्र प्रसाद मागितला. म्हणून पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसापर्यंतचा प्रसाद गोळा करून ठेवावा लागला. जीवनावर एकतरी नियम आपला चालू राहिला पाहिजे. 7 दिवसाच्या कथेमध्ये दीपमाळ बांधला, आपण 2-3 जणांच्या हातात बांधून घेतल्या. नारळी एकट्यानेच ठेवले 7 दिवस. एकतरी नियम आपला 7 दिवस चालू होता. मला त्याचं काही टेन्शन घेऊ नका, मनावर घेऊन जाऊ नका. थोडं जर कमी जास्त होतं कारण की आपण प्रपंचात असल्या कारणाने प्रपंचातल्या लोकांना मात्र थोडं कमी जास्त झालं तरी मान्य आहे देवाला. पण तुम्ही करता तेच खूप आहे त्या देवाचं. करत जा, त्याचं करत जा. आणि आपला नियम चालू झाला. कालही माझ्यापासून एक नियम नाही, त्याचा रोज वस्त्र चालू होते 7 दिवस. पण हे उपकरण काल मंदिरातच राहून गेलं. त्याच्यानं मुली बदलली कालची. काही थोडं बहुत होतच राहते. मी तुमच्यासोबत प्रपंचात लागलो, मलाही लागलं. भलाही नाही की अर्धांगिनी नसली तरी चालतं, मग तुमच्यासोबत मलाही प्रपंचातला गंध लागल्यासारखा झाला थोडंसं. काही आचार विचार. आणि त्याच वेळेला मात्र ही एक कथा आहे आणि या कथेला मात्र सागर म्हटलं जाते. आणि त्या सागरामध्ये मात्र कोणी असो गेल्यानंतर मात्र शांत व्हावं लागतं. मग तो प्रशांत महासागर असो किंवा हिंदी महासागर असो, काय त्याच वेळेला मात्र आज हा भूत मात्र लक्ष्मीला घेऊन आला. आणि तेव्हापासून मात्र माझा देव जिथे असेल तिथे मला यावं लागेल. म्हणून लक्ष्मी नारायणासहित या भागवतामध्ये मात्र त्यांचं वास्तव्य आहे. म्हणून श्रीमद भागवत कथा म्हटलं जातं. आणि ही कथा दिव्य अलौकिक आहे. आणि त्याच वेळेला मात्र की भगवंतांनी ते ज्या ठिकाणी ठेवल्या गेलं, लक्ष्मी माताही त्या ठिकाणी झाली. सूत म्हणतात शिवशुकाचार्य म्हणत राजा काय सांगितलं त्या कथेचं. कथा ही अविरत चालत आहे, अनंत आहे. काही कथेला कधी समाप्त होतं का नाही, समाप्त होतं तर जीव होतो. कथेला याच ठिकाणी आपण विराम देऊया. म्हणून मार्कंड ऋषींचं पुराण आहे, अनेक कथेचा भाग आहे. कथा मी महिनाभर जरी करत बसलो तरी सांगणं होत नाही. आणि 2-3 तास माझे काहीच नाही मग कथेसाठी ऐकायचं. मी किती सांगितलं तरी ऐका नाही. बळबळ करत बसेल पण तुमच्या मनात गेलं पाहिजे. जास्त बळबळ केली आणि तुमच्यातून निघून गेलं तर माझ्या सांगण्यात काही अर्थ काही नाही. ऐका नाही. त्याच वेळेला आपण या कथेवरती परमेश्वराला याच ठिकाणी विराम दिल्या. झाली तैसी केली मी सेवा, आवडवणं देवा. महाराजांच्या कृपेने म्हणा, ऐकणी साधू संतांच्या सर्व मंडळी ज्ञानी कृपे प्रसादांनी ठिकाणी मग पामार आहे काय थोडं माहेची वाहनी पाहे बरी. याच ठिकाणी या विरामाला मात्र पूर्ण विराम दिल्या. झालेली सेवा माझ्या गुरुला मात्र अर्पण करतो. आणि कळत न कळत जर कोणाचं जर माझ्या वाणीतून जर म्हणून जर दुखलं असेल काय तर उदाहरण करण्यात आपलं लेखी म्हणून आपलाच कोणी दूत म्हणून या देहाला माफ करावं. याच ठिकाणी त्यांनी सर्व संत गुरुजन मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होतो. हे काही सर्व वारकरी टाळकरी नाव कोणाचं घेणार नाही. या सर्वांच्या मस्तके पायावर या वारकरी संतांच्या. कुठं आपली योग्यता नाही पण महाराज मात्र करून घेतात. हेच मला नवल वाटतं. कधी कधी काय आहे की आपल्याशी जे कार्य होत नाही अशक्य तुम्हा नाही नारायण. निर्जीव चेतना आणावया. पण परमेश्वरावर गुरुवर जर श्रद्धा जर राहिली तर तो आपल्यापासून करून घेत असतो. हे फक्त महावर 500 पुस्तकच जास्त दिसते पण त्याच्यातली एकही मी वाचण्याचं काही सांगत नाही. जे निवड ते गुरुचा प्रकाश समजून तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज खाली पडू देत नाही. हे सर्वात मोठी कृपा म्हटलं जातं.
आणि काही त्या महाराजांचं वर्णन करावं, काही काही गुरुचं वर्णन करता येत नाही आणि नाव सुद्धा घेता येत नाही. म्हणून शुकाचार्य महाराजांनी राधेचं वर्णन श्रीमद भागवत कथेमध्ये जास्त केल्या गेलं. आणि गुरुबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. गुरुचं का वर्णन करावं आहे काय? गुरु ते ध्यान, आत्मदर्शन, दर्शनी समाधान आहे काय? गुरुचं नाव घेतल्यानंतरही जीवाला समाधान वाटलं जातं. म्हणा हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आणि त्या कथेच्या निमित्ताने मात्र आपण सर्व मायबापांचं दर्शन घेतलं आहे. कारण निमित्त मात्र त्या परमेश्वराचं झालं. त्या देवाला मात्र आपण चांगलं मागूया. मनातला अशुभ असो किंवा शुभ असो, ज्या काही इच्छा असेल आणि आपण प्रपंचात असल्या कारणाने आपल्याला इच्छा पूर्ण अपुरी आहे. आपण त्या देवाला पूर्ण होण्याकरिता काहीतरी आपण मागणं मागूया. सर्वांनी मात्र म्हणायचं आहे, संत चिंतय चरणार बिंद नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशन प्रणाम दुःख शमनस्त्वं नमामि हरि परम निगम कल्प तरोर गलित फल सुख मुख मुदमृत संयुत पीवत रसमालय मौरभु रसिका भूई भावु काहा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीमद्भागवत गोपाल कृष्ण भगवान की सर्वश्रेष्ठ श्री वसंत महाराज की जय. भागवती येवलेकर महाराज की जय. संतन की जय. विठ्ठलदास महाराज की जय. कोणी वाचलं असून बंडू भाऊ वाचले सांगून त्यालाही नतमस्तक होतो बा. आणि फार सुंदर असं 8 दिवस सर्व परिवाराने मला ऐकाने सर्व गोकुळवासियांनीच म्हणून या ठिकाणी गोकुळच आला आणि 8 दिवसात आजूबाजूचे असो शेजार पाजार धर्म फार आणि शेजार पाजार चांगलं मिळणारे मात्र भाग्याचं लक्षणच मानलं जातं. ऐकाय फार सुंदर असं वाटलं. सर्वांचं संयोजन आयोजन सर्वांनी साथ दिल्या गेलं. काय की एकट्याचा खेळ नाही म्हटलं जातं. हा एकट्याचा खेळ नाही. 4 सोबत एकत्र आल्यानंतरच हा एक सोहळा म्हटला जातो. आणि हीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला कमवून घ्यायचं आहे. आणि आपली मरण या देखले डोळा तो सोहळा झाला अनुपम्य. जीवनामध्ये आपण निघून गेल्यानंतरही मात्र ही जागा या ठिकाणीच राहणार. आणि ही आठवण जी आहे ते कधी आपल्या अंतःकरणातून निघणार नाही. म्हणून त्याच परमेश्वराच्या ठिकाणी आपण साक्षी स्वरूपामधून काहीतरी या कथेला आपल्याकडून दान द्या म्हटलं जातं. कोणतं पैशाचं नाही तर तुमच्या अंतःकरणातलं विकार, द्वेष, राग, अहंकार हे जे मत्सर आहे या सूक्ष्म तरीकेच्या रोगाचा नाश करण्याकरिता या यज्ञामध्ये आपल्याला आहुती सोडायची आहे. आपल्या मनामध्ये जे वाटतं तुम्हाला की आपण एक कथा ऐकल्यानंतर एक आपण परमेश्वराचा नियम पकडायचा आणि आपल्या जीवनातलं एक वाईट सोडायचं, तेव्हा त्या यज्ञाची साक्ष म्हटलं जातं आणि तेव्हा त्या यज्ञाची परतफेड म्हटलं जातं. ऐकाय पण मनात संकल्प करून जे काही तुम्हाला सोडता येतं त्या यज्ञामध्ये आहुती सोडायचं. उद्या पूर्णाहुती सकाळी राहील 8 वाजता पूर्णाहुती सुरू होऊन जाईल. 6:30 वाजता रुद्राभिषेक होऊन जाईल. एकाने मात्र एक आहुती सोडली की म्हणजे आपल्याला एक कथा कीर्तन केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं चांगलं व्हावं ते संकल्प करायचा. आणि त्याच वेळेला आपण या ठिकाणी या पुराणाला मात्र
विराम देऊया. त्यानंतर ग्रंथ पूजन होईल. मिलन सात दिन था हमारा तुम्हारा, मिलन सात दिन था हमारा तुम्हारा. मिलन सात दिन का हमारा तुम्हारा, मिलन सात दिन का हमारा तुम्हारा. रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा. मिलन आज तक था हमारा तुम्हारा, मिलन आज तक था हमारा तुम्हारा. अमर मानो के दीप जले, अरमानों के दीप जले, हमको सच्चे भक्त मिले, हमको सच्चे भक्त मिले. फिर ना मिलेगा ये नजारा, रही जिंदगी जो मिलेगी दोबारा. मिलन आज तक था हमारा तुम्हारा, मिलन आज तक था हमारा तुम्हारा. सब भक्तों से मेरा कहना, भूल चुकी तो माफी देना. सब भक्तों से मेरा कहना, भूल चुकी माफी देना. तुमसे बिछड़ना हमारा गवारा, तुमसे बिछड़ना हमारा गवारा. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी को मिलेंगे दोबारा. मिलन आज तक था हमारा तुम्हारा, मिलन आज तक था हमारा तुम्हारा. प्रभु चरणों में जान लगाना, इससे बनेगा तुम्हारा. रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा. मिलन साथ हमारा
श्रीमद्भागवत महापुराण मुक्ति प्रदाय है वाणी अग्नि जला सकती नाही हे अमर कथा म्हटलं जातं. आणि आता ग्रंथपूजन आणि आरती पूर्णावती सकाळ लागली कारण की आज एकादशी असल्या कारणाने पूर्णाचा नैवेद्य लागला जातो. तसं तर महाराजांचा नियम असा होता की एकादशीच्या दिवशी पूर्णावती करू देत नव्हती. पण आता काय आहे की कधी कधी मलाही असं म्हणजे भ्रमात पडलं गेलं कारण की 3 लोकांचं नियम मला पालन करावं लागतं. एक मोठ्या महाराजांचा आहे, येवलेकर महाराजांचे, वसंत महाराजांचे नियम आहे, एक आपल्या महाराजांचे नियम आहे आणि त्याच्यात मी एक लहानचा आहे. यांना सर्वांना मला सोबत घेऊन चालून त्या कथेचे नियम पालन करावं लागतं. अमावस्या पौर्णिमेला जरी असेल तरी त्या दिवशी पूर्णावती करता येत नाही. अशी कठीण नियम आहे आमच्या कथेचे. मला एकच कथा करावं करा पण मात्र योग्य करा म्हटलं गेलं आमच्या महाराजांना. आता मलाही थोडं थोडं हे सर्व फेरबदल कारण की मलाही दुसऱ्याच्या खाली राहावं लागतं. काही परंपरा म्हटलं तर सर्व सांभाळावं लागतं. थोडं इकडे तरी गेलं तिकडे तरी गेलं तरी थोडंसं चिंता राहते. जरी सामोरच्याला जरी वाटलं नाही की तूही तसंच म्हटलं तरी चालते, आपण लहानच आहे काही मला सर्वांना सांभाळून घ्यावं लागते. आणि हे सर्व नियम टिकवण्यामध्ये पडले सध्याच्या परिस्थितीत आहे काही. पण आज पूर्णावती काही करता येत नाही. पण आता सर्वांना सांगावं लागते. गुरुच्या समोर जाता येत नाही. गेलं तर तिकडूनही उघडं पडण्याची शक्यता असते. पण पुरणपोळी म्हणजे पूर्णावती म्हटल्या जातं. आणि द्वादशीच्या दिवशी मात्र ते पूर्ण करावं लागतं. आपल्या आजचा दिवस म्हणजे पुढे राहिला असतात. मी पण आता काही ना काही फेरबदल करायचं ठरवलेलं आहे. का नाही थोडंसंच करायचं पण परिपूर्ण करून जायचं या जगाला. पण महिन्यात 2 जरी कथा आल्या तरी समाधान करायचं. तरी एकादशी राहिली त्याला सांगून द्यायचं की माझी पूर्णावती द्वादशीला असेल बघ, तुला जर 1 दिवस मागे पुढं करत असेल तर येतो तुला. असे नियम आहे. आणि एवढा काही मी नियम सांगणारा काही मोठा आहे नाही काही. पण जे चालत आलंय ते गोड होतं तेच परमेश्वराची कृपा म्हणूया. आणि आता आपण ग्रंथपूजनाला घालूया. आचमन करा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. काय राजे सासू तुम्ही आचमन काढलं ते नाही शिकले. त्या 3 वेळा पाणी घ्या. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः, गोविंदाय नमः. चौथ्यांदी पाणी अष्टजळात ठेवा. गोविंदाय नमः, विष्णू मधुसूदन त्रिविक्रम श्रीधराय दृष्केशाय पद्मनाभनाभय संकर्षणाय वासुदेवाय प्रद्युम्नाय अरुणाय पुरुषोत्तमाय नमः. नरसिंहाय नमः, शिवाय जनार्दनाय उपेंद्राय वसुकृष्णाय नमः. परमस्य परब्रह्म देवता देवी गायत्री चंद्र संताय नारायणाय नमः. ओम सोम मंत्रम सत्यम ओम भूर्भुवः स्वाहा. दोन्ही डोळ्याला पाणी लावून घ्यायचं. आप ज्योतिला सत्युर्भव पडित पाणी घ्या. आणि नमस्ते येते आणि श्रीमद भगवत कथा सपरिवार सकुटुंब येता सांग सपत्नीही पूजनम करीशी. थोडा पाणी वाष्प कळावला. गणपती असू पाणी वाटी पाणी थोडा एकदंताय योगतुंडाय देव तन्नोदन्ति प्रचोदयात्. गणपती वर वापरून चढवा सर्व श्रीमन महागणाधिपती सर्वजनात गंधक्षरं पुष्पं समर्पयामि.
गणपतीची सुपारी चौरंगासमोर गणपती आहे, गणपतीपाशी सुपारी आहे ते सोडा. त्याच्यानंतर जमिनीत पाणी सोडा. पृथ्वी मंत्र सर्वचंद्र आसन पृथ्वी प्रयाणात तारा प्रकार पुताना पुष्प सुद्धा हळदी कुंकू लावून कलशावर अक्षर सोडावे. कलश देवता सर्व दक्षिण पुष्प समर्पयामि. पांचजन्य पावनादि कलश देवता प्रचोदयात्. आत्मा देवाना पूर्वे घंटायां दक्षिण पुष्प समर्पयामि. मेन दिव्याला हळदी कुंकू फूल वांग दीप देवता नमः. मेन दिवाई वल्ला झालं. सर्व दिशाला नमस्कार करून त्या प्रदेशी इंद्रायण मिशन दक्षिण शिवाय उत्तर प्रदेश वरुणायन वायुशिवाय सुमाने ईशान्य शिक्षण उदयश ब्रह्मणे अंतेश्वर अंत सर्व दिशांना नमस्कारोमी. अपवित्र पवित्र एकस्मरण सर्व चौरंगार अक्षर सोडून द्या. आदित्य षोडश मातृका देवता गणदक्षिण पुष्पम समर्पयामि. सप्तभूत मातृका देवतात गण मी कडला पहिला नंबरचा पाठ आहे. जो सप्तभूत मातृका देवतात गण श्री यंत्र ओळखल्या जातात. त्याच्या बाजूने नवग्रह असतील. आदित्य नवग्रह देवतात गण दक्षिण पुष्पम समर्पयामि. इकडल्या चौरंगा षोडश मातृका देवतात गण सप्तभूत षोडश मातृका देवता सर्व गण दक्षिण पुष्पम समर्पयामि. नमस्कार करायला नारायण देवतात नमः. श्रीमद भागवत देवतात नमः. कृष्णाय वासुदेव हरे परमात्मा प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ग्रंथावरती अक्षता टाकून द्या. यज्ञामध्ये अक्षता सोडा, आहुती सोडा. ओम अग्ने नमिदमग्ने नमः स्वाहा. ओम हुताशनाय नमः स्वाहा. ओम सत्यशिवाय नमः स्वाहा. ओम स्वयं स्वरूपिणे नमः स्वाहा. ओम स्वयं ज्योतिषाय नमः स्वाहा. ओम यज्ञ नारायणाय नमः स्वाहा. हरे नमः स्वाहा. हरे नमः स्वाहा. हरे नमः स्वाहा. आता पूजन करण्यात येईल ग्रंथाचं आणि त्याच्यानंतर आरती ही. केळीचं पान, एक भांड ते तीर्थ जमा करण्याकरिता. श्रीमन महागणाधिपते नमः. बाकीचे श्रीमन महागणाधिपते नमः. हरि ओम. भद्रं कर्ण्यां शुभं देवः भद्रवच्चनिरेत्राः स्त्रियंगे तत्त्वस्तंभिष्टाः. स्वस्ति न पुष्पेषुदाः. स्वस्ति न ऋष्णमी भुवस्पतिर्धातु. ओ या फुलावर पाणी सोडत जा. फुलावर दुसरं भांड देतो. फुलावर सोडत जा फक्त फुलावरचा. हरि ओम. सहस्रशीर्षाः पुरुषः सहस्रपातस भूमि विश्वतोर्ध्वा तर्षशाङ्कुलमः. पुरुषमिदमुच्चमेतावाणस्नमहिमातो जायस्त पुरुषः. पादस्थ विश्वभूतानि त्रिपादस्थमृतं देवी त्रिपादस्थ पुरुषं पादसेन गुणम्. सामाजिजन्यरी छन्दाशिजन्यरी तस्मजावते ते पुरुषाय विदकल्पेण किमस्तुकमराजन् कृतवे. नाभ्यासदन्तन समर्पण पद्मसुरे जतात देवाणि श्लोभाभ्यत धर्मणि धनेषु कर्माणि पस्पसेन्द्रसका.
तदपुरुषं जागृत समर्थं पद्मसूर्यजता तदेवाणि शिवपाभ्यातरवनानि श्रीकर्मणि पद्मसि इन्द्रसखा तदपुरुषं जागृत समर्थं पद्मसूर्यजातः यज्ञेन यज्ञदन्त देवास्तानि धर्माणि प्रसन्नास्तनं देहनाकं महिमाणा सचत्रेत्र पूर्वे सद्याः संचिदेवाः ॐ अतो देव विष्णुगुप्तधर्मणि धारणेषु कर्माणि पद्मसि इन्द्रसखा तदपुरुषं जागृत समर्थं पद्मसूर्यजातः तदेवाणि शिवपाभ्यातरवनानि कर्माणि पद्मसि इन्द्रसखा तदपुरुषं जागृत समर्थं पद्मसूर्यजातः अतो देवनाथ विष्णु सर्वधर्म परमसंदेशोषि विष्णु श्वेतस्वेतपारस्तेष्टे पुष्णो सर्व ओम नारायणाय नमः वासुदेवाय तन्नो विष्णु प्रचोदयात् महालक्ष्मी च विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नमस्ते भगवान श्रीशराय महादेवाय प्रेमगात्री वृंदगा कालकृष्ण मृत्युंजय सर्वेश्वराय श्रीमन् महादेवाय नमः ओम भवाय च मुद्राय च वशुपते च विराय सनिकटाय च कर्तने च नमः उत्तकेशाय च श्रीकृष्ण च च नमस्वाय च महादेवाय च पक्षाय च महासंजनकाय नमः शारीरप्रमाण त्रिप्रमाण निर्कंडाय मृत्युंजय सर्वेश्वर श्रीमन् महादेवाय च कैलासराना च चंद्रमणि परिक्रेमाता गुरुधर कारण सिंधु बहुदुःखाहरि पृथ्वी शंभु मजुगंतारिहि पंचमर सुरुद्या श्रीमद् भागवत देवताभ्यः पंचमर स्नानं समर्पये पयस्नानं समर्पये द्वितस्नानं समर्पयामि मदस्नानं समर्पये षड्स्नानं समर्पये पंचमर स्नानं शुद्ध समर्पयामि च सदपाणी सोडून पंचमर शुद्ध स्नानं समर्पयामि नागरी स्नानं समर्पये गंगे जमुना सरस्वती नर्मदे सिंधु जलस्नानं समर्पये उष्णोदक स्नानं समर्पये उष्ण शुद्ध स्नानं समर्पयामि गंधस्नानं समर्पये गंध शुद्ध स्नानं समर्पयामि च मंगली स्नानं समर्पयामि कृष्णाय पाणी सोडत जा कृष्णाय वासुदेव हरे परमात्मा प्रणतनाशाय गोविंदाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा प्रणतनाशाय गोविंदाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे नमः हरे श्रीमद् भागवत गोपाल कृष्ण भगवान की जय। कापसाचं वस्त्र घ्या उपवस्त्र वस्त्र काष्ठवस्त्रं समर्पयामि सोडा तू कुठे गेली कापड घ्या कापडाला गंध लावा उपवस्त्र वस्त्रं समर्पयामि जानुवासं जानुवद यज्ञोपवीतं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् वस्त्र घ्या त्याला चढवा गंध असंच त्या मोकळं
चंदगंध समोर एकनाथ पंचंदन चंदन नावाचं हळदी फुलवरिक्रम कुंकू सभागत समर्पयामि अभिर गुलाल मुख समर्पयामि सिंदूर परिमल द्रव्य समर्पयामि सर्व अलंकारात सर्व विधातात गंधक्षरं पुष्पं समर्पयामि त्रिगुणाकारं त्रिनेत्रं पाप समानं गणपत्र पुष्पं समर्पयामि तुळशीचं पान वाळून घ्यायचं दिव्याने अगरबत्तीनं वाळून घ्यायचं दीपम धूपम समर्पयामि हार घालून घ्यायची माध्यम पूजा द्रव्याचं समर्पिते सुगंध समर्पयामि दीपम धूपम समर्पयामि वाळा नारळ घ्या नारळ खाण्यात बरं सुपारी हळकंड एक फळ घ्या नैवेद्य घ्या पाणी सोडा नारळावर श्रीमद भागवत देवता मुखवासनाचा तांबूल सोडा नारिकानी पर्याने पुष्पाणी भद्रवाणी संस्कृती सोडा खाली पाणी सोडा उत्तरपासून समर्पयामि नारळा फळावर पाणी अक्षिता सोडा बसा जागेवर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देव माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणेच हरे नमः उपासनेला गुरु चालवावे पुढे वसंताची सदा लवावे सत्कर्म योगे वैरावे सर्वामुखी मंगल बोलवावे उपासनेला गुरु चालवावे पुढे वसंताची सदा लवावे सत्कर्म योगे वैरावे सर्वामुखी मंगल बोलवावे गोपाल कृष्ण भगवान की जय हे दान देता देवा तुझा जरा लावा पकडा उभे व्हा चौरंगार वरती खाली उभे राहा साड्या पाहिजे बरोबर दूर राहा थोडे मागा एकामेकांच्या अंगाले आरतीचे काट लागायला नाही पाहिजे दिवे पहा बरोबर लावले का आरतीचे सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची मुरली पूर्वी प्रेम गोपाळाची
सर्वांगी सुंदर वदसे दुराची कंठी धके बाळ मुक्तावळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मानसने मोदे मूर्ती जय देव अष्टाकजवरा तुझगौरी कुमरा चंदना देवोरी कुमकुम केशरा जय जय नमोद शोभा शोभरा वृंदुन देनो पूरे चरणी गावया जय देव वंदम कोदर दीगांबर करिवर वंदना कर सोडा व्रत सुंदा त्रिनयना सहस्रवक्त्रावतारी सगना संकल्पे पावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती वंदे मंगलमूर्ती दर्शन माते मन सरणे माते पावनमूर्ते जय देव योगी अट्ठावीस विजवरे उमा वामाने रत्नाये देवी शोभा देवी ब्रह्मादेगा सर्वे आये देवा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रत्नाये वल्लभाई वल्लभाई देवलगा जय देव तुलसी माला कंठे कटी कासे तांबर तत्तुलंगाने देव सुवर निके बेटी सर्वोरानो मंत पुरे उदे राजू जय देव धन्य वेणुनाद चंद्रकण सुवर्णास्य काले वनमानगरा राही रंगमाली राही सकरा ओवाय नोरादा विक्रोम सौरा जय देव ओवारुवान रघुवन नायकी चंद्रभागे माये सोनिया देवी विद्या पताका विश्वनाथी मंगल जामय मामा के जामय भावनावती जय देव आचार्य कापी में भक्त जानयती चंद्रभागे माये स्नान करती दर्शन रामचंद्र अवलंबी विश्वासे नामेव भावेयो आगे जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रमाये वल्लभाई वल्लभाई जुलगा आरती निगम वृक्ष सारा भागवत संध्या भवतारा कथा सारुषाणी परीक्षित लवना सुख चरणी विरागे तनु त्याग करुणी पथे अवतार कथा वरुणी विदुर मैत्र सै गगडला विदुर मैत्र सै गगडला विधेयति कष्टि विपवजन सुखाची रोटी कपिल मुनि देवोती तारा पुरातन सुखदय अवतारा आरती गगनोषधारा भागवत संध्या अवतारा ब्रह्मसुतवंशदर्शयामि आता ध्रुवतमयचन्द्रेः ध्रुवासुनि परित्यागी प्रियरथवनवासाचारी महे आकाश गोलवदला महे आकाश गोलवदला नरक भयरोणि अजावेय करुणि क्रोध बहु करुणि केवले तोडे बैल पारा आश्रता सती सुखदारा आरती गगनोषधारा भागवत संध्या अवतारा भक्त प्रह्लाद हरे तरला हरे कर हरे रूपे नटला नमस्कार कले सुनला समुद्र मंथुनि मही विकला कूर्म मोहे विषक
विठ्ठला वंदना आरती गमरुषता करो आरती विधाता की वसंत बाबा की जय जय वसंत बाबा जय जय हो जय जय वसंत बाबा जय जय हे विश्व रूपी संत है लीला अनंत है सत्य जीवन दाता की हो सत्य जीवन दाता की करो आरती विधाता की वसंत बाबा की जय जय वसंत बाबा जय जय हो जय जय वसंत बाबा जय जय हो एक दिन में उड़ो सारे दुनिया जानेगी संत वसंत बाबा को दुनिया मानेगी दुनिया मानेगी हरि नम का गजर हो हरि नम का गजर हो पीड़ा मिट जाएगी हो पीड़ा मिट जाएगी करो आरती विधाता की वसंत बाबा की जय जय वसंत बाबा जय जय हो जय जय वसंत बाबा जय जय गुरु में डाली है जान वसंत बाबा ने वसंत बाबा ने हाल करके बचाए प्राण वसंत बाबा ने वसंत बाबा ने मन चिंतन ध्यास है गुरु जगत बात है नित्य उपासक है हे भागवत के नित्य उपासक है करो आरती विधाता की वसंत बाबा की जय जय वसंत बाबा जय जय हो जय जय वसंत बाबा जय चलो चरणों में शीश झुकाए वसंत बाबा के वसंत बाबा के सभी मिलकर करे गुणगान वसंत बाबा के वसंत बाबा के आरती गाए भक्त जन आशा आजीवन कीर्तिवन महंता की ओ कीर्तिवन महंता की करो आरती विधाता की वसंत बाबा की जय जय वसंत बाबा जय जय हो जय जय वसंत बाबा जय जय हे विश्व रूपी संत है लीला महंत है सत्य जीवन दाता की ओ प्यारे प्यारे सत्य जीवन दाता की करो आरती विधाता की वसंत बाबा की जय जय वसंत बाबा जय जय हो जय जय वसंत बाबा जय जय हो जय जय वसंत बाबा जय जय ओ वारा मग सद्गुरु राणा नागा सावळा वाचाई कर वाचा गोरी लावला निराकार सुनसे याताला जय याताला सर्वांना माझी सद्गुरु माऊली थोड्या संदर्भात मोठ्या कविताच्या डोला मध्ये बसवली तिकडे मावे तिकडे माझ्या सद्गुरुला सत्य समाजाचा निराशा झाला तुका
तस्या हरि ओम देवानि प्रथमान्यस्सन देहरागं महिमानः सचन्द्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसंयसायिने नमो वै वैष्णवनाय पूर्वे समे कामाय कामकामाय कामेश्वर वैष्णवनाय कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति सम्राजं महाराजधिपते समन्तपर्यामि सर्वशाब्दादा पराप्राप्त पृथ्वी समुद्रपर्यन्ताय एकराणि तदवे श्लोकमरुपदं स्वाहा परिविष्टारो मूर्तस्तावसगुरे आविश्वकामपे सेवा सदा समासतैति ओम एकरन्ताय देव प्रदुण्डाय पुरुषाय महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे श्रीपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् कात्यायनी च कन्याकुमारी च तन्नो दुर्गे प्रचोदयात् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरये नमः हरये नमः हरये नमः श्रीमद्भागवत गोपाल कृष्ण महाराज की जय इति श्री दिव्यमंगल पुष्पांजली समर्पयामि स्वतःबद्दल प्रदक्षिणा करायचा नमस्कारोमी आणि गाडीच्या बापाने जन्मात मृतांच्या काळी त्याने विलक्षिते प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्तिकत शिव शरणं मम तस्कार महाभावे रक्ष रक्ष परमेश्वर मंत्रेण क्रियाय भक्ती सुरेश यद भुजित मया देव परिपूर्ण दस्मो आवाण मलाणा विजाणा कृतवर्चन पूजा जावाय क्षम्यता परमेश्वर क्षम्यता परमेश्वरी क्षम्यता परमेश्वर यदक्षरदृष्टं मात्रायेन भवेत् सर्वदेव प्रसिद्ध परमेश्वर पापहं पापकर्मः पापात्मा पापसंभवत्रयणं मण्डलिकक्ष सर्व पापहरो भो देव सर्व पापहरो भो देव मूर्खं वदने स्तासुसं शरणं वदने मूर्खं वदने विष्णवे विद्वान् वदने विष्णवे उभयभूतं सम्यक् भावग्राही जनार्दनः यजमानाने अक्षता घ्यायचा त्या कलशावर टाकायचा आहे आकाशामध्ये गमतोय मे लगत सगळं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति गंगा बाबा शशिला बंदिन्य कलबदुलला पापंता पंचजन्यंचा हन्ति संत समा संत श्रेष्ठ श्री वसंत संत श्रेष्ठ श्री भागवती योलेकर महाराज की संत श्रेष्ठ विठ्ठलदास महाराज की सब संतान वर्षभर पृथ्वी सस्य शयनं देशो शोभणारहन्तु सज्जडा संत निरावया अपुत्राणि पुत्र संत पुत्राणि पुत्राणां यदना संता संतु सर्वाणि नतमस्तक जमिनी टेकवायचा आहे जीवनतो शरदां शतम जीवनतो शरदां शतम जीवनतो शरदां शतम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरये नमः हरये नमः हरये नमः श्रीमद्भागवत गोपाल कृष्ण महाराज की जय हे तीर्थ आणि कसं सर्वांना वाटून द्या ऐकू आलं का या ते तीर्थ आणि कसं वाटून द्या सर्वांना यज्ञात प्रसाद द्या यजमानाला प्रसाद द्या पाहि प्रसादाची वाट पाहि प्रसादाची वाट पाहि प्रसादाची वाट पाहि प्रसादाची वाट यावे दो या ताजा से जाऊ के जाए देश देव जाए तुमची लाली या मुजना जिजाई सुसदेव राणी झाली तुका म्हणे तुका
करोनी राहिलो निवांत करोनी राहिलो क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरये नमः हरये नमः हरये नमः। श्रीमद्भागवत गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण श्री वसंत महाराज की जय। वै सब संतन की जय। ज्यांना प्रसन्न मिळाल्याने मागून घ्या, भेटला मिळाल्याने घ्या प्रसाद। जागा जोडा आता या बाकीच्या टाकू द्या तुमचं काम झालं तुमचं काम झालं वरील पाणी घ्या, अक्षता घ्या आणि कृतज्ञ त्याने श्रीमद भागवत दिवस परिवार येतात सांगतो अक्षरा सोडा एक डाव दोन डाव चांगलं आज पण पाणी घ्या। कर्मसमाप्ती असल्यानंतर शिवम केशवाय नमः माधवाय नमः नारायणाय नमः गोविंदाय नमः विष्णु मधुसूदनाय त्रिपुरेश्वरी दयाय ऋषिकेशाय नमः पद्मनाभ नामर शंकरेशाय नमः वासुदेवाय प्रद्युम्नाय अनुरुद्धाय पुरुषोत्तम ऋषियाचे कर्मसमाप्ती असल्यानंतर विषय बाळावेळा श्री विष्णुवे नमः म्हणून घ्या। श्री विष्णुवे नमः 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 श्री विष्णुवे नमः। आसनाखालची माती मस्तकाला लावून घ्या। आसन गुंडाळून
अरे पहिले हे लावणार त्याला आता यांचे दर्शन घेऊन घ्या तुम्ही जागा सोडाय बाकीचं नाव टाकून द्या. देव आहे. हो, चालू बा. नहीं तो ये लोटे में पानी डालो, यही ये लोटे में पानी डालो, ये पानी लोटे में डालो, यही पानी तो लोटे में डालो। नहीं नहीं नहीं, वो तो गंगा जल है। आम्हाला काम आहे. याच्यात काही किंमत आहे. मी काय तर करते काय हे बापू तबला टाकून काय धीरे धीरे लो धीरे धीरे बंधू भाऊ हे आपलं साहित्य काढून घ्या हो आता याचं सध्या काम नाही हो हे तसं आपण होऊन जाईल थांबा 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 गडबड करू नका येता येत नाही एका एका हा यायला येऊ द्या येतात आलं पाहिजे थांबा 2 मिनिट थांबा या आता बाजूला भैया ये मेरा दूसरा गला भैया को करने दो अच्छे से आराम से करने दो नाही राहू दे थांबा 2 मिनिट त्याच्याकडे हटव ते बाजूला थांबा थोडे से बस थांबा थोडं जात नाही घाई मी मला त्या काम काका नाही. आपल्या संचालक चालेल आहे, चालेल शांत काम आहे. थांबा मी संचालक पोरायला नमस्कार करून ये आप भी जाना भैया के साथ अकेले कहाँ जा रहे हैं